साताऱ्यात गुलमोहर डेचा उत्साह गेल्या 28 वर्षांपासून निसर्गप्रेमींकडून साजरा केला जातोय. गुलमोहर डे 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जात असला तरी साताऱ्यात 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेल्या 28 वर्षांपासून साजरा केला जात आहे. साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी हा दिवस गुलमोहर डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि आज साताऱ्यात गुलमोहरच्या झाडाखाली रंगोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लहान मोठे सर्वच जण एका ठिकाणी जमून गुलमोहराच्या झाडाची वेगवेगळ्या फुलांची चित्रे काढतात. काही हौशी निसर्गप्रेमी गाणी आणि कविता सादर करतात. जिल्ह्यातील त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरील हौशी कलाकार या गुलमोहर दिनानिमित्त वेगवेगळ्या कला या ठिकाणी सादर करतात. उन्हाळ्यात बहरणारी फुले या विषयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. साताऱ्यात होत असलेल्या गुलमोहर दिनानिमित्त या कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मित्रांनो, गुलमोहर डे हा दरवर्षी इथेच साजरा होणारा सण आहे. तर असं झालं की मी खूप वर्षांनी आलो इथे आणि माझं आता एक्झिबिशन होतं कला कनेक्ट आणि जहांगीर आर्ट गॅलरीला आणि कला स्पंदनला पण आहे. तर मी इकडे गुलमोहर डेच्या पेंटिंगसाठी आलेलो. ॲक्च्युली हे दरवर्षी चाललेला शो आहे. सागर गायकवाड सर, धुमाळ सर आणि इथले तारू सर म्हणून आहेत. तर हे शो ऑर्गनाईज करतात आणि इथं खूप लहान मुलं, शाळेची मुलं जे छंद आहेत ते असलेली मुलं चित्र काढायला येतात आणि फक्त चित्रच नाही तर संगीत, कविता आणि इतर डान्स वगैरे इतर पण प्रोजेक्ट होतात इथे. म्हणजे सगळे मिळून करतात ही कला सादर इथे. तर सांगायचं असंच आहे की खूप दिवसांनी मी आता इथे आलो आणि पेंटिंग करतोय. तर ह्याला इम्पास्टो पेंटिंग बोलतात. म्हणजे मी सायकाडेलिक डीजे आर्टिस्ट वगैरे, म्हणजे सायकाडेलिक पेंटिंग मी थिसिस वगैरे तर केलेलंच आहे. तर या पेंटिंगमध्ये जे आपल्याला जवळचे म्हणजे जे पोस्ट इम्प्रेशनिझम आणि पोस्ट इम्प्रेशनिझम यात काय असतं की जे शेजारी शेजारी रंग ठेवायचे, मिक्स नाहीत करायचे, ते तसेच आणि पोत तो तसाच. तर हे मिक्स करून जे आप तरी आहे, म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर आपल्या डोळ्यांचा जो भास आहे तर हे या चित्रातून दिसून येतं. आणि असं म्हणायला गेलं तर हे चित्र म्हणजे एक ऍबस्ट्रॅक्ट आर्ट आणि त्यातलं 1920व्या शतकात 16, 17, 18, 19, 20 या शतकामध्ये जे पाश्चात्य चित्रकार होते म्हणजे आपले हेनरी मातीस, व्हॅन गॉग, पॉल गोगे. तर हे चित्र त्यांनी म्हणजे बंड पुकारलेलं, म्हणजे जे रिअलिस्टिक होते. आता ह्यांना पण येतं रिअलिस्टिक, पण त्यांना वेगळं काहीतरी दाखवायचं होतं, निसर्गप्रेम वगैरे. तर त्यावेळेस ह्या चित्रांना काहीतरी व्हॅल्यू नव्हती. म्हणजे त्यांना वाटायचं काहीतरीच बाळासारखं काम केले, पण ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे इतपत माहित नव्हतं. मग ह्यांनी फाविझम म्हणून त्यावेळेस आला. फाविझम म्हणजे की आपल्या मनाला जो रंग दिसतो तो, म्हणजे हा आकाश मला पूर्ण जसा पांढरा दिसतो पूर्ण निळा पण दिसू शकतो, गुलाबी दिसू शकतो. तर आपल्या मनाला जो रंग तिथं दिसतो तो लावायचा. तर त्याला फाविझम म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही बघायलाच ते फाविझम. आणि तसंच पोस्ट इम्प्रेशनिझम आणि बऱ्याच गोष्टी यामध्ये आल्या आणि त्यांनी जी क्रांती केली त्या चित्रकारांनी, हेनरी मातीस आणि व्हॅन गॉग वगैरे यांनी. तर तसंच मी पण काहीतरी प्रयत्न करतोय, पण माझं काम पूर्ण वेगळे. डिझाईन ऑफ नर्व्स, म्हणजे आपल्या ज्या शरीरातल्या नसा असतात त्या आपल्या भावना आपण कळतात आपल्याला आणि त्या भावना आपण म्हणजे त्याचा स्पर्श जाणवतो त्या भावनांचा. तर रोमॅन्टिकिझम वगैरे असतात. तर मी जॉय ऑफ सेक्स वरती, म्हणजे त्यांनी PhD केली आहे त्याच्यावरती, MD DCC आहे सगळं माझ्या ह्याला आहे. तर ते ज्या स्टाईलमध्ये काम वगैरे करतात, म्हणजे त्यांनी लिखाण वगैरे केले त्याबद्दल, ते आर्टिस्ट नाहीत, लेखक आहेत. तर मी इन्स्पायर्ड होऊन मी काम करतोय माझ्या पेंटिंग मध्ये. पेंटिंग कसलं करतात? क्रिएटिव्ह लँडस्केप, त्याला ऍबस्ट्रॅक्ट म्हणतात. गुलमोहर डे निमित्तच करताय का आपलं? नाही, गुलमोहर डे निमित्त नाही. गुलमोहर म्हणजे माझा इतका आवडता सण आहे, म्हणजे कारण की इथं साताऱ्यातले खूप मोठे मोठे चित्रकार येऊन गेले. आणि ज्यावेळेस मी कॉलेजला होतो 2012ला, डिप्लोमा झाला माझा, त्यावेळेस वातावरण म्हणजे खूपच, म्हणजे एवढे जवळचे चित्रकार सांगलीचे म्हणा, कोल्हापूरचे म्हणा, दळवी सर वगैरे, ते तर आता 25 का 24 मध्येच येऊन गेलते. कोल्हापूरचं दळवी कॉलेज आहे ते. तर इथं खूप मोठे मोठे जे चित्रकार आहेत इंटरनॅशनल. साताऱ्यात जो गुलमोहर डे साजरा होतो
हा महाराष्ट्रात कुठं साजरा होत नाही. या गुलमोहर डेचं विशेष काय आहे? गुलमोहर डे म्हणजे हा जो फुलांचा रंग आहे. आता सगळीकडे उन्हात बघितलं तर सगळे वाळलेले आहेत, पण हा एकटाच असा आहे की तो खंबीरपणे उभा राहून आपली छाया दाखवतो की नाही मी आगे सारखा मस्त येतो. म्हणजे एवढंच की तो त्याची ओळख सोडत नाही तो रंग, आणि तो त्याच्या रंगातून एक आपल्याला ते डोळ्यांना जरी एकदम ऊर्जेदायक वाटत असेल तरी ते थंड म्हणजे सांगण्याचा पर्याय असाच की डोळ्यांना ते ऊर्जादायक वाटतंय, पण ते शीतलता पण दर्शवते त्यातून, असं असं आहे.